नमस्कार, न्यूजशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मोहोळ नगर परिषद इथं आलेलो आहोत। आताच अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजली वस्त्रे यांची रॅली निघालेली होती। रॅलीला आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटतोय। आता अपक्ष उमेदवार अंजली वस्त्रे आपल्यासोबत आहेत। मॅडम काय सांगाल? आता मोहोळ नगर परिषद नगराध्यक्षासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी अंजली वस्त्रे आहे। आज आम्ही प्रचार रॅली काढली होती या ठिकाणी आज मी मोहोळच्या जनतेला संदेश देऊ इच्छिते की पक्षातून माझे तिकीट ऐन वेळेला कापले गेले, त्यामुळे मी अपक्षमधून उभारले आहे आणि मी स्टॅम्प पेपरवरती जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। मी पुढे जे काय करणार आहे त्या संदर्भात मी स्टॅम्प पेपरवरती पूर्णपणे सगळ्या मोहोळच्या जनतेला विश्वास दिलेला आहे की मी माझा पुढचा कार्यभाग कसा असणार आहे। स्टॅम्पवरती काय लिहिले काय सांगू शकाल? स्टॅम्पवरती मी लिहिलेलं आहे की कंत्राटदार मी घेणार नाही किंवा मी कुठल्या नगर परिषदेच्या भ्रष्टाचारात मी गुंतणार नाही, गुंतल्यास माझ्यावरही जनतेने कारवाई करावी, असं या प्रकारचे बरेचसे मुद्दे मी स्टॅम्प पेपरवरती घेतलेले आहेत आणि तसे मी उल्लेखही त्या ठिकाणी केलेला आहे। मोहोळच्या जनतेला मी 500 रुपयाच्या पॉईंटवरती मी सगळं लिहून दिलेलं आहे। तसंच मी येथील सर्व जे राजकीय पक्ष या ठिकाणी त्यांनी नगराध्यक्षासाठी जे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना मी विनंती करते की तुम्ही तुमचे जाहीरनामे 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती द्यायचे। तुम्ही जाहीरनामा असा प्रसिद्ध करू नका आणि जनतेने पण तसा जाहीरनामा त्यांचा घ्यायचा नाही, कारण ही प्रथम नगराध्यक्ष झाले, द्वितीय नगराध्यक्ष झाले। आजपर्यंत मोहोळमध्ये काय सुधारणा झालेत, काय सोयी झालेत हे सर्व मोहोळच्या जनतेनं बघितलेलं आहे। त्यामुळे मी मोहोळच्या जनतेला विनंती करते की यापुढे जे उमेदवार येतील त्यांच्याकडून माझ्याप्रमाणे 500 रुपयाच्या पॉईंटवरतीच त्यांचं जे पण काही जाहीरनामे असतील ते घ्या। माझे शैक्षणिक बाबतीमध्ये माझ्या बऱ्याचशा यापुढं योजना आहेत, तसेच हॉस्पिटलच्या बाबती आहेत, ज्या सोयीसुविधा मोहोळच्या